गांधी कुटुंब हे भ्रष्टाचाराचं महामेरू। अवघ्या 50 लाखात 2000 कोटींची संपत्ती हडपली। भाजपा खासदार निशिकांत दुबेंचा लोकसभेत घणाघात। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या विरोधात अविश्वास। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी आणला अविश्वासाचा ठराव। संसदेत चोरून धूम्रपान कोण करतंय? मंत्री अनुराग ठाकूर यांचा थेट सवाल। तृणमूलच्या खासदारांकडून धूम्रपानासाठी प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात होणार बैठक। अमित शहांच्या भेटीत निवडणुकीबाबत होणार मंथन। तटकरेंचे व्हिडिओ समोर आले तर तोंड दाखवणं कठीण होईल। आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा। राज्य सरकारला सलग दुसऱ्या दिवशी चपराक। झिशान सिद्दीकींना काही झालं तर जबाबदार कोण? सुरक्षा कपातीच्या मुद्द्यावरून न्यायालयाची विचारणा। काय होतास तू, काय झालास तू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं। अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे नागपुरात। महाविकास आघाडीला मिळाली काहीशी दुगदुगी। उशिरा आलात म्हणजे का उपकार केले नाहीत? निलेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना टोला। अमित शहांनी हिंदुत्व शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा पलटवार। मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये। अमित शहांच्या बचावासाठी एकनाथ शिंदे मैदानात। दाराज मुनगंटीवारांचा बॉम्ब हल्ला सुरूच। केवळ हुरडा खाऊन परतायला अर्थ नाही। महामंडळांना निधी मिळत नसल्यानं मुनगंटीवार चिडले। अमराठी लोकांना मारहाण केल्याचा आरोप राज ठाकरेंना अमान्य। ठाणे न्यायालयात राज ठाकरेंची भूमिका। नाशिकमध्ये नवीन मजमल प्रक्रिया केंद्रासाठी झाडांची कत्तल। 300 झाडं तोडल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप। मलजल प्रक्रिया केंद्रासाठी वृक्षतोड परवानगीनच। प्रशासनानं वृक्षप्रेमींचे आरोप फेटाळले। पोलिसांना हक्काची घरं माफक दरात देण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। चला बिबट्याला पाळूयात, आमदार रवी राणा यांची मागणी। बिबट्याच्या हल्ल्यावरून अधिवेशनात चर्चा। उजदर संघर्ष समिती आक्रमक। पंढरपूर पुणे मार्गावर उतरले शेतकरी। रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा। शीतल तेजवानीच्या कोठडीत वाढ। 15 डिसेंबरपर्यंत शीतल पोलीस कोठडीतच। सांगलीतील अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15 डिसेंबरला अनावरण होणार। राज्य सेवा आयोग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा एकाच दिवशी। अनेक उमेदवारांना एका परीक्षेला मुकावं लागण्याची शक्यता। नवी मुंबईतील मतदार यादीतील घोळ समोर। मतदारांचा मूळ प्रभागच बदलला। प्रभाग क्रमांक 23 मधील मतदारांची धाकधूक वाढली। जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका। कृत्रिम खंत टंचाई दाखवणाऱ्यांचे परवाने रद्द। फरार गुंड घायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता। कोर्टासमोर हजर राहण्याचे निलेश घायवळला आदेश।